Hello students, today we are starting the formation of hydrogen molecule or bonding in atomic structure. So here in bonding in atomic structure we see the example of formation of hydrogen molecule. Okay, so आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो की कोव्हॅलंट जे बॉन्ड्स आहे ते कशाने फॉर्म होतात. ओके, there are three types of bond, that is covalent bond, ionic bond, coordination bond. हे सगळे काय आहे, बॉन्डचे टाईप आहे. ठीक आहे, आणि त्यापैकी आपण जे बघत आहोत कोव्हॅलंट बॉन्ड हे कशामुळे फॉर्म होत असते, ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे काय फॉर्म होत असते, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असते. आणि लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी पण शिकवलेली आहे, जे की हिटलर आणि लंडन यांनी 1927मध्ये प्रपोज्ड केलेली होती. ओके, आणि त्यासोबत मी काही पॉस्च्युलेट्स पण सांगितले आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीचे, जे की तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. सगळ्यात पहिले जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे ते फक्त दोन इलेक्ट्रॉन जे असतात जे की अपोजिटली त्यांचे स्पिन पेअर्ड असते त्यामध्येच फॉर्म होत असते. ओके, आणि सोबतच त्यांचे दोन जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात ज्यांना अपोजिट स्पिन असते ते एकमेकांवर ओव्हरलॅप होऊन बॉन्डचं काय करत असतात, फॉर्मेशन करत असतात. हा फर्स्ट जो आहे पॉस्च्युलेट आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीचा, की हाऊ द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड. कारण हे जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हे जे फॉर्मेशन आहे त्याच्यासाठीच व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी समजणं खूप आवश्यक आहे. आणि व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी इज इन्क्लुडेड इन दिस चॅप्टर, दॅट इज कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्डसाठी ते समजण्यासाठी व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी समजणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचे 4 पॉस्च्युलेट मी तुम्हाला सांगितले होते. त्यापैकी हे सांगितलं होतं पहिले की कोव्हॅलंट बॉन्ड हे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगनी बनते, सोबतच ते अपोजिटली स्पिन असले पाहिजे, त्यांचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे ते एकमेकांवर ओव्हरलॅप झाले पाहिजे. सोबतच काय सांगितलं होतं मी, सेकंडवाला पॉस्च्युलेट आहे तो मी सांगितलं होतं की जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे जी की ते कशामध्ये लोकेट करते, ओव्हरलॅपिंग रिजनमध्ये लोकेट करते. आणि सोबतच तिथे काय असते, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते, कारण तिथे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन जे आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे आहे ते काय झालेले आहे, ओव्हरलॅप झालेले आहे. त्याच्यामुळे तिथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी मॅक्झिमम होणे हे म्हणजे शक्यतोवर हे होणारच. ओके, अगेन तिथे काय आहे, बाइंडिंग फोर्सेस आहे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. ते कशामुळे अराइजेस होत असतात, ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियाय अँड द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कशामुळे फॉर्म होत असतात, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते न्यूक्लियायमध्ये, सोबतच त्यांच्या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये असते. आणि त्याच्यामुळे बाइंडिंग फोर्सेस ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड हे तिथे अराईज होत असते. आणि शेवटलं जे पॉस्च्युलेट सांगितलं आहे ते काय आहे, स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इज डिपेंड अपॉन एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप. म्हणजेच जितकं जास्त ओव्हरलॅपिंग तिथं होईल तितकाच जास्त स्ट्रॉंग बॉन्ड हा फॉर्म होईल. ओके, दिस इज ऑल अबाउट दी पॉस्च्युलेट ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. हे व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डविषयीच म्हणजे ओव्हरऑल कल्पना देते. तर आता ही कोव्हॅलंट बॉन्ड थेअरीनुसार आता आपण एक फॉर्मेशन बघत आहोत हायड्रोजन मॉलिक्यूलचं. सो हिअर वी टेक 2 हायड्रोजन्स. इथे आपण 2 हायड्रोजन घेतलेले आहे. ओके, तर आपण इथे 2 हायड्रोजन घेतलेले आहे. हा फर्स्ट हायड्रोजन आणि हा सेकंड हायड्रोजन. आता हे जे 2 हायड्रोजन आपण घेतलेले आहे तर इथे अट्रॅक्टिव्ह फोर्स सोबतच रिपल्सिव्ह फोर्स असे 2 फोर्सेस काय करतात, म्हणजे तिथे जनरेट होतात. इफ वी टेक इलेक्ट्रॉन मीन्स दोन्ही जर समजा निगेटिव्हली चार्ज आहेत तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये रिपल्शन होईल. देन इफ यू टेक
पॉझिटिव्ह न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, तर तिथे काय तयार होणार, रिपल्शन फोर्सेस तयार होईल किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस तयार होईल. आणि जर समजा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमधलं जर आपण बघितलं, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमधले असलेल्या पॉझिटिव्ह प्रोटॉनमध्ये जर बघितलं तर तिथे काय असणार, अट्रॅक्शन असणार. ओके, या इलेक्ट्रॉनमध्ये आणि या प्रोटॉनमध्ये अट्रॅक्शन असणार, या इलेक्ट्रॉनमध्ये या प्रोटॉनमध्ये काय असणार, अट्रॅक्शन असणार. तर असे फोर्सेस जे आहे तिथे जनरेट होणार आहे. ओके, तर हे जे फोर्सेस जनरेट होतील, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जनरेट होतील आणि सोबतच काय आहे, रिपल्सिव्ह फोर्सेस पण जनरेट होतील. ही जनरल आयडिया आहे जे की तुम्हाला समजणे खूप आवश्यक आहे. यावरच जो सेकंड व्हिडिओ आहे, सेकंड व्हिडिओ मीन्स जे सेकंड मी तुम्हाला इन डिटेल जे सांगणार आहे, ओके, जे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, फॉर्मेशन आहे, ते कशाप्रकारे होत आहे आणि सोबतच पॉलिंगने काही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, तर ती काय आहे ही आपल्याला समजण्यासाठी सगळ्यात पहिले हे समजलं पाहिजे की फॉर्मेशन हायड्रोजन मॉलिक्युल्सचं कसं होते आणि सोबतच पुन्हा की त्यांची जी पोटेन्शियल एनर्जी डायग्राम आहे ती कशी काय बनवलेली आहे आणि ते आपण कशा प्रकारे स्टडी केलं पाहिजे. ओके, तर इथे तुम्ही आता हे बघितलं की याच्यामध्ये कशा प्रकारचे फोर्सेस असतील, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस पण असतील आणि सोबतच रिपल्सिव्ह फोर्सेस पण असतील. ओके, तर इथे बघा, जेव्हाही म्हणजे याच्यामध्ये 3 कंडिशन व्हॅरी होत असतात. सगळ्यात पहिले ही मी तुम्हाला ही जी डायग्राम आहे तुम्हाला इथे दिलेली, यामध्ये तुम्हाला मी पोटेन्शियल एनर्जी डायग्राम जे आहे इथे एक्सप्लेन केलेली आहे ऑफ दी हायड्रोजन मॉलिक्युल्स. ओके, दिस इज द पोटेन्शियल एनर्जी डायग्राम फॉर हायड्रोजन मॉलिक्यूल. तर आता ही जी हायड्रोजन मॉलिक्युल्सची जे पोटेन्शियल एनर्जी डायग्राम आहे याच्यामध्ये 3 कंडिशन जे आहे त्या व्हॅरी होणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिली कंडिशन जी आहे, जर समजा याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या कंडिशनमध्ये जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन ॲटमवर त्या 3 कंडिशन ज्या आहे त्या बनलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा ॲटम्स जे आहे हे एकमेकांच्या फार दूर असले तर काय होईल, इफ वेन ॲटम आर फार अपार्ट. ही जे तुम्हाला दिलेली आहे इथे एनर्जी दिलेली आहे. ओके, आणि हे जे आहे डिस्टन्स दिलेला आहे बिटवीन द ॲटम्स. जर समजा डिस्टन्स अगदी जास्ती आहे ना, म्हणजे ओव्हरलॅप अगदी कमी आहे, एकमेकांपासून दूर दूर जर हे हायड्रोजन आहे, इथे तुम्हाला 2 हायड्रोजन दिलेले आहे, हे जर समजा एक दुसऱ्यांच्या एकदम दूर असतील आणि इथलं जे डिफरन्स आहे दोन्ही मॉलिक्युल्सचं मधलं जे डिफरन्स आहे हे जास्ती असेल तर त्यांच्यामधली जी एनर्जी लेवल आहे ती किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. ओके, तिथं अट्रॅक्शन नाही होणार किंवा रिपल्शन पण नाही होणार, कारण दोन्ही ॲटम्स जे आहे एकमेकांपासून खूप दूर आहे, मीन्स इट इज फार अपार्ट. सो देअर इज नो अट्रॅक्शन और नो रिपल्शन. देन सेकंड पॉइंट इज व्हॉट, when atoms are closed at the optimum distance. जर समजा जे ॲटम्स असतात ते जर समजा क्लोज असले म्हणजे जवळ असले आणि म्हणजे ऑप्टिमम पर्टिक्युलर डिस्टन्सवर असले तर त्याची एनर्जी जी असते कशी असते, लोवेस्ट असते. इथे आपल्याला लोएस्ट एनर्जी दाखवलेली आहे, इथे वर एनर्जी हाय होत आहे, खाली एनर्जी कशी आहे, लो आहे आणि मधात जे आहे इथे 0 दिलेला आहे, तिथे एनर्जी 0 आहे. तर जर समजा काय होत आहे, सेकंड कंडिशनमध्ये जर असं होत आहे की जे ॲटम्स आहे ते जवळ आहे एक दुसऱ्याच्या, म्हणजे ॲटम्स क्लोज आहे, एका ऑप्टिमम डिस्टन्सवर आहे, तर अशा वेळेस एनर्जी जी आहे पोटेन्शियल एनर्जी कशी होणार, कमी होणार. आणि जर समजा पोटेन्शियल एनर्जी जर कमी आहे तर अशा वेळेस जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते हा कसा असते, सगळ्यात जास्ती असते. आणि त्याचमुळे
जो हायड्रोजन जो बॉन्ड असते दोघांमधला तो कसा असते, स्ट्रॉंग असते. ड्यू टू द लोअर पोटेन्शियल एनर्जी बॉन्ड विल बी मोर स्ट्रॉंगर. जर समजा ओव्हरलॅपिंग इथे एका पर्टिक्युलर एक्सटेंटमध्ये झालेला आहे आणि पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, लोअर आहे, म्हणजे कमी आहे, तर अशा वेळेस अट्रॅक्टिव्ह फोर्सेस हे जास्ती असतात रिपल्सिव्ह फोर्सेसपेक्षा, आणि त्यामुळे जो तयार होणारा बॉन्ड असते तो मोअर कसा असते, स्टेबल असते. देअर इज अ मोअर स्टेबल बॉन्ड फॉर्मेशन. देन आता थर्ड कंडिशन अशी, पहिले तर आपण बघितलं जर ॲटम खूप दूर असले तर काय होणार. ॲटम एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर आहे आणि त्यांचं पर्टिक्युलर जर समजा काय झालं आहे, ओव्हरलॅपिंग झालेलं आहे, इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये आहे, तर एनर्जी लो असणार, आणि लो एनर्जी असल्यामुळे त्यांचं जे बॉन्ड फॉर्मेशन आहे ते कसं असलं पाहिजे, स्टेबल बॉन्ड फॉर्मेशन असलं पाहिजे. आता जर समजा ओव्हरलॅपिंग जी आहे अगदीच जास्त आहे, खूप जास्त प्रमाणात जर समजा ओव्हरलॅपिंग आहे, वेन ॲटम्स आर व्हेरी क्लोज, खूप जास्ती क्लोज आहे. आता आपण इथेच बघितलं होतं की जर समजा दोन आपण हायड्रोजन घेतलेले आहे, दोन हायड्रोजनमध्ये न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्जमध्ये काय होत आहे, रिपल्शन होत आहे. इकडे निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होत आहे, रिपल्शन होत आहे. आता या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे ते एक दुसऱ्याच्या जवळ येतात. पण फारच क्लोज झाल्यामुळे काय होते की फोर्सेस ऑफ रिपल्शन हे जास्ती असतात दॅन दी फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. रिपल्शन तिथे खूप जास्ती प्रमाणात वाढते दॅन दी अट्रॅक्शन. आणि अशा कंडिशनमध्ये काय होईल, जर रिपल्सिव्ह फोर्सेस जर वाढत आहे तर हे जे दोन्ही ॲटम्स आहे ते एकमेकांपासून दूर जातील, रिपल्सिव्ह फोर्स वाढेल, म्हणजे याचा अर्थ काय होऊन राहिला आहे, एनर्जीसुद्धा वाढून राहिलेली आहे. काय होतं याचा अर्थ, रिपल्शन होत आहे, तर याचा अर्थ होत आहे की एनर्जी जी आहे ती काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. अँड ड्यू टू द इन्क्रीज इन दी पोटेन्शियल एनर्जी काय होईल, इथे बॉन्ड हा स्टेबल राहणार नाही. तो मोस्ट स्टेबल बॉन्ड जो आहे कुठे फॉर्म होत असते, जिथे एका पर्टिक्युलर किंवा ऑप्टिमम डिस्टन्सवर जर समजा काय होत आहे, ऑप्टिमम डिस्टन्समध्ये जर ॲटम एकमेकांच्या क्लोज येत आहे, तर जे बॉन्ड फॉर्मेशन असते ते खूप जास्ती स्टेबल असते. तर ह्या सगळ्या डायग्रामवरून आपण काय शिकलो आहो, इथे आपण डिस्टन्सवरून बघितलेलं आहे की ॲटम जे आहे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कशा प्रकारचं फॉर्म होते. ओके, एनर्जी लेवल्स त्याच्या काय असते हे आपण इथे शिकलेलं आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण इथे शिकलेलं आहोत की जो अ केमिकल बॉन्ड इज फॉर्म इफ देअर इज अ डिक्रीज इन टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम वेन द बॉन्डिंग ॲटम अप्रोच टू ईच अदर ॲट दी ऑप्टिमम डिस्टन्स. हेच मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जर समजा if there is a optimum distance between two hydrogen atom and they are close to each other, then it can form the more stable covalent bond. ठीक आहे, इथे जर समजा डिस्टन्स जे आहे ते ऑप्टिमम आहे तर तो मोर स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड काय करेल, फॉर्म करेल. ओके, सोबतच जी न्यू अरेंजमेंट आहे इलेक्ट्रॉनची आणि न्यूक्लियाची ही कशामुळे ऑप्टेन होईल, बिकॉज ऑफ दी बॉन्ड फॉर्मेशन विथ द लेस एनर्जी दॅन दी आयसोलेटेड ॲटम. म्हणजे हे जे आयसोलेटेड ॲटम्स आहे, हे जे वेगवेगळे ॲटम्स तुम्हाला इथे दिसत आहेत, हे जे डिफरंट ॲटम्स वेगळे ठेवलेले आहे, यापेक्षा जास्त स्टेबल कोण असणार आहे, हे जे बॉन्डिंगमध्ये आलेले आहे, ज्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईपचं ऑप्टिमम डिस्टन्स आहे, ते सगळ्यात जास्त स्टेबल असेल दॅन दी सेपरेटेड हायड्रोजन ॲटम और आयसोलेटेड ॲटम्स. हे जे आहे ते आयसोलेटेड ॲटम्स आहे, याच्यापेक्षा जास्ती एनर्जी याच्यापेक्षा जास्ती स्टेबल कोण असते, ज्याच्यामध्ये लो एनर्जी आहे, ज्यांचे एका ऑप्टिमम डिस्टन्सवर काय झालेलं आहे,
ओव्हरलॅपिंग झालेला आहे. अशा वेळेत तो ॲटम खूप जास्ती कसा असतो, स्टेबल असतो. आणि सोबतच ओनली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेल विल टेक पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. शेवटी हेच सांगायचं आहे मला की जे व्हॅलेन्स शेलचे जे इलेक्ट्रॉन्स असतात किंवा व्हॅलेन्स शेल्स जे असतात त्यात यामध्ये पार्ट घेत असतात. आणि जर समजा व्हॅलेन्स शेल आहेच नाही तर त्यांना बॉन्ड फॉर्मेशनची गरजच भासणार नाही ना ॲक्च्युली. तर दिस इज ऑल अबाउट दी फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. मागच्या वेळेला मी तुम्हाला स्ट्रक्चरली रिप्रेझेंट केलं होतं की हायड्रोजन मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो. यावेळी तुम्हाला मी हे पोटेन्शियल एनर्जीची जी डायग्राम आहे हायड्रोजन मॉलिक्यूल्सची ही मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. ओके. सोबतच जो तुमचा थोडासा काही पार्ट आहे जो की मीन्स थोडा त्याच्यामध्ये डेरिवेशन टाईपचं डेरिवेशन वगैरे आहे, त्याच्यामध्ये वेवलेंथ वगैरे कन्सिडर गेलेली आहे, ती मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजावून सांगेल. सोबतच इम्प्रूव्हमेंट काय केलेलं आहे पॉलिंग्सनी ते सुद्धा त्यामध्ये आपण एक्सप्लेन करू. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण विथ लिमिटेशन व्हॅलेन्स बॉन्ड थेरीला आपण क्लिअर करून टाकू. ओके. तर आत्ता सध्या तुम्हाला हे समजणं खूप आवश्यक आहे की बॉन्डिंग हायड्रोजन मॉलिक्यूल्समध्ये कसं होते आणि वेगवेगळ्या डिस्टन्सवर त्याची एनर्जी किती असते, स्टेबल बॉन्ड फॉर्मेशन कुठे होते. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड शिकताना आणि व्हॅलेन्स बॉन्ड त्याच्यामध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थेरी शिकताना दिस इज व्हेरी सिम्पल अँड इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. हे तुम्ही याच्या शॉर्ट नोट्स बनवा, तुम्ही लिहा. आणि हे सगळं मी तुमच्या दिवाळी वॅकेशननंतर चेक पण करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर ठेवा तुमचे शॉर्ट नोट्स. ओके. थँक यू ऑल ऑफ यू. इफ यू हॅविंग एनी डाऊट सो यू कॉन्टॅक्ट टू मी. मी तुम्हाला क्लासमध्ये मिळेल आणि तुमचे जे जितकेही काही डाऊट्स आहेत त्याला मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करील. ओके स्टुडंट. थँक यू ऑल ऑफ यू.